डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी साताऱ्यात धरणे आंदोलन। साताऱ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील विविध समस्या सोडविण्याकरिता तसेच पुतळा परिसराची जागा रुंद असल्याने मागील बाजूची गृह खात्याची 20 फूट रुंद आणि 100 फूट लांब अशी वाढीव जागा नगर परिषदेने उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान या आंदोलनावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी आंदोलकांची भेट घेत यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील जी जागा आहे ती जागा थोडीशी वाढवून मिळावी यासाठी गेली 1 वर्ष आम्ही सातत्याने नगरपालिका प्रशासनाशी संपर्कात आहोत। बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या मागील बाजूस जी गृहविभागाची जागा आहे त्या गृहविभागाची जागा 20 बाय 20 फूट रुंद आणि 100 फूट लांब अशी माफक जागा खरं तर सरकारला हस्तांतरित करायचं आहे, म्हणजे गृहविभागाने नगरपालिकेला विकासासाठी द्यायची आहे। त्यामुळं फार अडचणी असेल असं वाटत नाही, परंतु राजकीय इच्छाशक्ती आणि मानसिकता असण्याची गरज आहे आणि त्यामुळं नगरपालिकेने तो प्रस्ताव गृहविभागाला सादर करून ती जागा उपलब्ध करून घ्यावी या मागणीसाठी आणि इतर ज्या किरकोळ मागण्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी स्मारक समिती, भारतीय बौद्ध महासभा, साम्यक ज्येष्ठ नागरिक संघ, वंचित बहुजन आघाडी, OBC संघटना आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित केलं होतं। जर समजा हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर झाला नाही तर मग मात्र आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल, परंतु आत्ताच नगरपालिकेचे नगराध्यक्ष आंदोलन करताना भेटून गेले, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे भविष्यात ही मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आम्ही पाळतो। पण जर समजा नाही झाली तर मग मात्र आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलनात्मक भूमिका पुन्हा घ्यावी लागेल। घोषणा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराची वाढीव जागा मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराला वाढीव जागा मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील वाढीव जागा मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे,